ऑफिसला आणला पिझ्झा, पण आमल्याच्या टकलावेपणामुळं त्याची चव अजून वाढली. तर ती कसं काय, त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी आवरून निघालो पुणतांब्याला. कारण होतं दशक्रिया विधीचं. त्यासाठी आमचे बंधू विशाल भाऊ देखील आले होते. मग आम्ही सगळे निघालो पुणतांब्याला. पुणतांब्याच्या नदीच्या काठी पोहोचलो. तिथे आम्ही तीळ घेऊन चांगदेवाच्या दर्शनाला गेलो. तिथे पहिल्यांदा गणू बाप्पाचं दर्शन घेतलं. मग लगेचच पूर्वेला शक्तिशाली हनुमानाचं दर्शन घेतलं. मग मंदिरात पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही पाठीमागे चांगदेवाच्या दर्शनाला गेलो. चांगदेव महाराज एक महान योगी होते, ज्यांनी योग बळावर तब्बल 1400 वर्ष आयुष्य जगल्याची वास्तविकता आहे. आणि त्यांनी गोदावरी नदीच्या काठी जिवंत समाधी घेतली, म्हणून पुणतांबा गाव असं म्हणतात. शेवटी देवाचे देव महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही घरच्या दिशेने निघालो. घरी छोटासा ब्रेकफास्ट करून आम्ही ऑफिसला निघालो. आणि आज खूप जास्त कॉल्स असल्यामुळं कंटिन्यू फोनवर बोलत होतो. मग काय भाऊ, पोचलो ना ऑफिसला. छान प्रकारे आरती केली. आरती घेऊन पुन्हा कामाला लागलो. मग काय टीम सोबत काही क्विज शूट केले. मित्रांनो, तुम्ही जर क्विज बघितले नसेल तर पेजवर जाऊन बघा आणि तुम्हाला एक गिफ्ट जिंकण्याची संधी मिळवा. मग काय पुन्हा चहा मारला, टीम सोबत काही चर्चा केली आणि चाईस हुक आणि इंडियाज नंबर 1 जागरी प्रेमिक्स प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्यासाठी प्लॅनिंग केलं. नंतर मन्याबाईने आणला पिझ्झा. मस्तपैकी पिझ्झा खाल्ला. ते खात असताना अमोल सर पिसाळल्यावानी माझ्याकडे बघत होते. मग काय पुन्हा आपल्या मिस्टर वडेवाल्याचा वडा आला. आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी खाता खाता मिस्टर वडेवाल्यासाठी काही क्विज शूट केले आणि लवकरच मिस्टर वडेवाल्याच्या पेज वरती येतील. मग काय सगळ्याच मीटिंग करून पुन्हा घरी निघालो. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आसामच्या गार्डन मधील फ्रेश ग्रॅज्युएट चाय सुख आहे लय भारी.